फॉस्फाईडच्या आणि NPK च्या बॅक्टेरिया सोडत आहोत ऊसासाठी. आता ह्या मी तुम्हाला सांगितलं होतं की NPK च्या बॅक्टेरियांचा काउंट वाढवलेला आहे मी. जीवामृत, गूळ, ताक वगैरे सगळं करून हा काउंट वाढवलेला आहे. हे 20 लिटर बनवलेलं आहे आणि फॉस्फाईडच्या बॅक्टेरियांचं हे 20 लिटरचा कॅन मी बनवलेला आहे. आता रासायनिक लागवड ह्यापूर्वी मी 12 दिवसापूर्वी सोडली होती. आता 12 दिवसानंतर 10 ते 12 दिवसाच्या दोन्ही रासायनिक लागवडीमध्ये गॅप ठेवायचा आहे. आता हे मी आता 250 लिटरचा बॅरेल आहे बघा. या 250 लिटर बॅरेलमध्ये मी आता ह्या NPKच्या बॅक्टेरिया वस्तीत आहे बघा. हा याचा कलर असा साधारण हे आंबूस वास येतोय बघा. अगदी चांगल्या पद्धतीनं हे 15 दिवस मिश्रण मी हे केलेलं आहे, ढवळलेलं आहे. हे तयार झालं आहे. आता मी 3 लिटर सोडत आहे ऊसासाठी, 2 एकरच्या वस्तूसाठी. आता ह्या 2 बॅक्टेरिया एकत्र मिश्रण चालत नाही यांचं, पण एका वेळेला सोडतं चालतं. म्हणजे आता मी NPKच्या सोडल्या, आता फॉस्फाईडच्या याच्यानंतर हे संपलं पाणी की फॉस्फाईडचे बॅक्टेरिया सोडू शकतात. पण रासायनिक लागवड सोडल्यानंतर 10 ते 12 दिवसाचा गॅप द्यायचा आहे. ते लगेच रासायनिक लागवड जोपर्यंत पीक अपटेक करत नाही, तोपर्यंत हे होत नाही, तोपर्यंत ह्या बॅक्टेरिया सोडायच्या नाहीत. त्या दोन्ही मध्ये 12 दिवसाचा गॅप पाहिजे. आता हे सोप्या पद्धतीने कसं सोडायचं मला दाखवतो मी. हा माझा फिल्टर आहे बघा इकडं. हे इकडं माझं बॅरेल आहे आणि बघा हे विहीर आहे. आता इथं हा तुम्हाला बॅरेल दिसतोय, इथं पट्टी काकू दिसतोय, इकडं बघा पाईप दिसते तुम्हाला बघा समोर. फुटबॉल आहे, माझा लाडाचा पंप आहे व्हर्टिकल. ह्याला मी ही 1.5 इंची बांगडी पाईप जोडलेलं आहे. ह्याला मी हा पट्टी कॉक बसवलेला आहे. आता हे मिश्रण कसं सुटतंय बघा लगेच. हो काय, आता मी पट्टी कॉक चालू करतोय बघा. हो काय, पट्टी कॉक चालू केला, इथं लगेच पाणी कमी व्हायला सुरुवात होते बघा. पाणी कमी व्हायला सुरुवात झालेलं आहे. हो का, ह्याचा पट्टी कॉक मी चालू केला आहे. ह्याचं कनेक्शन मी डायरेक्ट फुटबॉलला जोडलं. ते हिरवी पाईप दिसते बघा तुम्हाला तिथं समोर दोरीच्या खाली.